नाशिकमधून मुख्यमंत्री पदाची फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे। दरम्यान गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे। जल्लोष साजरा केला जातो आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं समर्थकांकडनं राज्यभरामध्ये जल्लोष केला जातोय। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गुलालाची उधळण केली जात आहे। एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। नाशिकमध्ये आता महायुती सरकारच्या शपथविधीनंतर जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। आणि या जल्लोषाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांच्याबद्दल जल्लोष साजरा केला जातोय। खरं तर नाशिक शहरातल्या अशोक स्तंभ परिसरामध्ये हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। या फटाक्यांची आतिषबाजी करत हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये नागरिकांसाठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे। इथे जर बघितलं तर जी24 तासच्या यूट्यूबवरून जी आहे ती लाईव्ह लिंक लावून हा सगळे जे नागरिक आहेत हे सगळा शपथविधी जो सोहळा आहे तो पाहण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचबरोबर गुलाल उधळत हा सगळा जो जल्लोष आहे तो साजरा करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे जर बघितलं तर इथे जे नागरिक आहेत त्यांना देखील लाडू वाटप करून हा जल्लोष साजरा करतानाचा आपल्याला पाहायला मिळतोय। शपथविधी संपला आणि तुम्ही सगळ्यांनी नागरिकांना लाडू खाऊ घातलाय, कसं वाटतं? एकदम छान वाटतं, आनंद उत्साह आहे आज। आणि महायुतीचं सरकार पुनर्स्थापन झालं। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथ घेतली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि अजितदादा पवारांनी घेतली। यामध्ये आमच्या इथं खुशीचा माहोल आहे। हे महायुतीचं सरकार आलेलं आहे, हे चांगल्या पद्धतीने काम करेल हीच आम्ही सगळ्यांकडून अपेक्षा करतोय। खरं तर चांगलं काम करेल अशी अपेक्षा जी आहेत ती यावेळी नागरिकांकडून व्यक्त केली जाते। आणि जिथे हे नागरिक येणार आहेत या सगळ्यांना लाडू भरवत हा जो जल्लोष आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक।